श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आज आपण कुंकुमार्चन म्हणजे काय व ते कसे करावे ते आज पाहणार आहोत. तर आपल्या कुलदेवी किंवा इतर देवी देवतांचा नाम जप करत एक एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा फोटोमधील चरणांपासून प्रारंभ करून देवीच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा कुंकू वाहताना आपल्या कुलदेवी अथवा इतर देवी देवतांचे नाम जप करावा. म्हणजेच नाम जप करत तिला कुंकवाने स्नान घालावे म्हणजेच कुंकुमार्चन होय. तसेच श्रीसूक्त, देवी स्तुती, नवार्णव मंत्र, देवी सहस्त्रनामावली, ललित सहस्त्रनाम, देवी अष्टोत्तर शतनामावलीने कुंकू वाहणे यास कुंकुमार्चन म्हणतात. तर आता पाहू कुंकुमार्चन कधी करावे. तर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग, अष्टमी, चतुर्दशी तसेच पौर्णिमा, नवरात्र व लक्ष्मीपूजन या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे. तसेच अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे. असे केल्यास ते खूप पुण्यदायी व शुभफलदायी असते. अमावस्येला कुंकुमार्चन करू नये. तसेच कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र तेही नसेल तर सुपारी घेऊन पात्रात घेऊन शुचिर्भूत करून घ्यावे. त्यानंतर उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी व उतान्या हाताने कुंकू अर्पण करावे. यानेच कुंकू घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकुवाने स्नान घालावे. यालाच कुंकुमार्चन असे म्हणतात. ही खूप प्रभावी सेवा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.